आहे खरोखर परमेश्वराने निवडलेला दास आहे आणि प्रत्येक वेळेस आम्ही म्हणतो की तू पास्टर होशील, म्हणतो मला पास्टर व्हायचं नाही, मला इव्हँजेलिस्टच व्हायचं आहे, मला सुवार्तिकच व्हायचं आहे. बिली ग्राम यांच्या जीवनातून त्यांच्या जीवनामध्ये पडलेला एक खूप मोठा इम्पॅक्ट आहे आणि तो असा की गावोगावी जाऊन जे हरवलेले आत्मे आहे, जे खरोखर जे अंधारामध्ये आहे अशांना प्रकाशामध्ये ख्रिस्तांमध्ये आणणं हे त्यांचं एक स्वप्न आहे आणि त्यासाठी ते दिवस आणि रात्र प्रार्थना करतात. आणि आम्हाला मोठा आनंद आहे की आपल्या पाळक साहेबांचेच नातू आज सेवेमध्ये वाढत आहेत. त्यांना आत्ता देखील आल्सर आहे. प्रत्येक वेळेस आम्ही त्यांना ओरडत असतो की तू रात्रभर जागू नको, शुभवर्तमान गाजवत राहू नको, तुला त्रास होईल, परंतु गपचूप ते सांगतातच आणि अजून पण ते शुभवर्तमान सांगायचं थांबलेलं नाहीये. अनेक फॉरेनर लोकांना ते शुभवर्तमान ऑनलाईन सांगत आहेत आणि परमेश्वर त्यांचा उपयोग या कमी वयामध्ये, या किशोर वयामध्ये, तारुण्यामध्ये जात असताना परमेश्वर करून घेत आहे. त्याबद्दल सर्व मान म्हणून आणि गौरव परमेश्वराला देतो आणि या सेवकांचं खरोखर प्रभूमध्ये आम्ही कौतुक करतो. मंडळीला पुन्हा एकदा या सेवकाच्या जीवनाबद्दल आपण परमेश्वराला धन्यवाद देण्यासाठी आपण टाळ्या वाजवा अशी विनंती करतो. Praise the Lord, church. Praise the Lord. I want to thank my Lord and Savior Jesus Christ to give me this opportunity again. मला ही सुवर्ण संधी दिली त्याबद्दल मी माझ्या जिवंत देवाला आणि माझ्या परमेश्वराचे आभार मानतो. It is really by the grace of God that I'm standing here before you all. मी या ठिकाणी तुमच्या समोर जे उभा आहे ही खरोखर परमेश्वराची कृपा आहे. So before we go into the Word of God, I want you all to close your eyes and join your hands for prayer. परमेश्वराच्या वचनाकडे जाण्यापूर्वी मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण आपले नेत्र बंद करावे आणि आपण प्रार्थना करूया. God, we come to you today. परमेश्वर आम्ही तुझ्याजवळ येतो. God, we are grateful and we are thankful for this day that you have given us in our life. तू आमच्या जीवनासाठी हा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो. God, we pray as we meditate on the Word of God today, help us to understand your Word. आज देवा तुझ्या वचनाचं मनन आम्ही करत असताना पवित्र पिते आम्ही प्रार्थना करतो की ते समजण्यासाठी तू आम्हाला तुझी कृपा पुरव. Help us to know what you are trying to tell us. आम्हाला सहाय्य कर की तू आम्हाला काय सांगू इच्छितो ते समजण्यासाठी. God, I pray take away all the distractions of the enemy. सर्व विचलितपणा जो या ठिकाणी असेल तो सर्व तू काढून घ्यावं अशी मी प्रार्थना करतो. And help us to focus on you alone. आणि तुझ्याकडे आमची नेत्र लागावी यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. We once again thank you for this blessed day. या सर्व आशीर्वादाबद्दल पुन्हा एकदा आम्ही तुझ्या मनापासून आभार I मानतो. ask this prayer in your holy name. आणि हे आम्ही तुझ्या पवित्र नावामध्ये प्रार्थना करतो. आमेन. So today's topic, as we're going to meditate on, is about distraction. आज जे आम्ही ज्या विषयावरती मनन करणार आहोत ते विषय आहे विचलितपणा. What is distraction? हा विचलितपणा नेमकं काय आहे? What can distract a believer from their walk with Christ? येशू ख्रिस्तासंगती चालत असताना विश्वासधारकांना कोणती गोष्ट विचलित करते याकडे आपण लक्ष देणार आहोत. There are many things in a believer's life that can distract them from God. अशा अनेक गोष्टी आहेत जे विश्वासधारकांना परमेश्वरापासून विचलित करू शकतात. Then it maybe can be your family or friends or maybe your work. ते कदाचित तुमचं कुटुंब असू शकतात, तुमचं मित्र असू शकतात. It can be anything. ते काही असू शकतं. It can be your work, it can be your friends which are distracting you from God. ते तुमचं काम असू शकतं किंवा ते तुमचे मित्र असू शकतात की जे तुम्हाला परमेश्वरापासून वेगळा मार्ग दाखवून तुम्हाला विचलित करू शकतं. But God says, परंतु परमेश्वर म्हणतो, instead of focusing on them, focus on me. तो परमेश्वर म्हणतो तुम्ही त्यांच्याकडे आपली नजर लावण्यापेक्षा, त्यांच्याकडे आपलं आकर्षण करण्यापेक्षा तुम्ही माझ्याकडे आपलं चित्त लावा. The most thing which is distracting most believers in today's day is mobile phones and आजच्या युगामध्ये जास्ती करून जे विश्वासधारकांना परमेश्वरापासून वेगळं करतात, जे विचलित करत आहेत ते म्हणजे तुमचा मोबाईल आहे. it can be social media. ते सोशल मीडिया असू शकते. Now what is distraction? आणि हे विचलितपणा नेमकं काय आहे? Distraction is something which becomes like a wall between you and God. हे विचलितपणा म्हणजे तुमच्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये असणारी एक मोठी भिंत आहे. We can see in the book of Genesis, आणि उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपण जर पाहिलं when Adam and Eve sinned, आणि आदम आणि हव्वाने पाप केलं,
sin became like a wall between man and God. आणि हेच पाप परमेश्वर आणि मनुष्याच्या मध्ये एक मोठी भिंत झालेली आहे. But to destroy that wall of sin, God became man. आणि हीच भिंत पाळण्यासाठी स्वतः देव मनुष्य झाला. And he bled and died for your sins and my sins. आणि तो तुमच्या आणि माझ्या पापासाठी मरण पावला. And when he destroyed that wall of sin, आणि ज्या वेळेस त्यांनी ती पापाची जी भिंत होती ती जेव्हा त्यांनी नष्ट केली, when he destroyed that wall which was distracting us from God, त्यावेळेस त्यांनी ती खऱ्या अर्थाने जी आम्हाला परमेश्वरापासून विचलित करणारी भिंत होती ती त्यांनी नष्ट केली. when he died for our sins, जेव्हा तो आपल्या पापांसाठी मरण पावला, when he made a way, त्यावेळेस त्यांनी एक मार्ग तयार केला. now we can have a relationship with the Father. आणि त्या मार्गाच्या द्वारे आम्ही आता आमच्या स्वर्गातील पित्यासंगती एक नातेसंबंध जोडू शकतो. Let me tell you all, ज्या मला तुम्हाला काही सांगू द्या, the devil tries hard to distract us from God. आणि हा सैतान आम्हाला परमेश्वरापासून विचलित करण्याचा प्रयत्न करत असतो. And the most common attack from the enemy is fear. आणि सर्वात महत्त्वाचा जो विचलित करण्याचा जो आत्मा आहे या सैतानाचा तो आहे भीती. The Bible says in 1 Timothy, आणि पहिल्या तिमोथेमध्ये पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं. I want you all to open 2 Timothy आणि मी आपण chapter 1. सर्वांना विनंती करतो की दुसऱ्या तिमोथी आपण उघडावं. Chapter 1 and verse 7. Chapter 1 verse 7. दुसऱ्या तिमोथी याचा पहिला अध्याय 2:7. 1:7. तिमोथेचा दुसरा पत्र याचा पहिला अध्याय आणि 7वं वचन येण्याप्रमाणे, कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमाचा आत्मा दिला आहे. The Bible says this clearly, that God did not give us the spirit of fear. आणि पवित्र शास्त्र आम्हाला पूर्णपणे सांगतं की त्याने आम्हाला भित्रेपणाचा आत्मा दिलेला नाही. You know, in the book of Genesis chapter 3, आणि उत्पत्तीच्या 3ऱ्या पुस्तकामध्ये when man and woman sinned, जेव्हा पुरुषाने आणि त्या स्त्रीने पाप केलं, the Bible says their eyes were opened. त्यावेळेस पवित्र शास्त्र सांगतं की त्यांचे नेत्र उघडले गेले. And they were afraid of God. आणि त्यांना परमेश्वराची भीती वाटू लागली. In chapter 3, तिसऱ्या अध्यायामध्ये and in verse 9, God says to Adam, आणि 9व्या वचनामध्ये परमेश्वर आदामाला म्हणतो, God says to Adam, Adam, where are you? आणि आदामाला परमेश्वर म्हणतो, आदामा तू कुठे आहेस? And Adam says to God, आणि आदाम परमेश्वराला म्हणतो, God, I heard you and I was afraid. That's why I hid behind the tree. देवा मी तुला ऐकलं आणि मी भयभीत झालो म्हणून मी लपलो होतो. The word afraid. आणि त्या ठिकाणचा जो शब्द आहे भीती, God doesn't want us to be afraid of him. देवाची ही इच्छा नाहीये की आम्ही त्याचं भय धरावं. You know, the devil tries hard. आणि हा सैतान जो आहे तो पूर्ण ताकद लावतो की आम्ही या गोष्टी समजाव्या. And he tries to make you guilty that you have sinned. आणि तो आपल्याला या गोष्टी मनामध्ये घालतो की तुम्ही पापी आहात. And he tries to tell you that Jesus will not accept you. आणि तो तुमच्या मनामध्ये या गोष्टी घालतो तुमच्या पापामुळे तो येशू तुमचा स्वीकार करणार नाही. The devil says to you that, look, you have sinned. आणि तो सैतान तुम्हाला या गोष्टी सांगत असतो की पहा तुम्ही पाप केलेला आहे. He says God is going to reject you. आणि तो म्हणतो की परमेश्वर आता तुम्हाला नाकारणार आहे. But the Bible teaches, परंतु पवित्र शास्त्र आम्हाला no शिकवतं matter how much you have sinned, कितीही तुमचे पाप असू द्या, I will accept you. मी तुमचा स्वीकार करतो. The only thing you have to do is have faith in God. फक्त तुम्हाला या गोष्टी करायच्या आहे की तुम्हाला माझ्यावरती विश्वास The ठेवायचा only आहे. thing you have to do is trust in him. आणि फक्त हीच गोष्ट तुम्हाला करायचं आहे की त्याच्यावरती तुमचा विश्वास असला पाहिजे. If you confess your sins, Sorry. if you confess your आणि जर तुम्ही तुमचे पाप कबूल केली, God will forgive you. परमेश्वर तुम्हाला क्षमा करेल. You don't need to be afraid to come close to God.
तुम्हाला परमेश्वराजवळ येण्याची अशा प्रकारची भीती नसावी. God will accept you. परमेश्वर तुमचा स्वीकार करेल. Another example we see is of the disciples of Jesus Christ. आणि येशू ख्रिस्ताचे जे शिष्य आहेत याचं आपण एक दुसरं उदाहरण पाहूया. This is just after Jesus performed the miracle of five loaves and 2 fish. आणि हे त्याच वेळेस एक उदाहरण आहे ज्यावेळेस येशूने जे चिन्ह चमत्कार केले की ज्याने 5 भाकरी आणि 2 माशाचा जो चिन्ह चमत्कार होता तो त्यांनी पाहिला होता, केला होता. Jesus says to his disciples, "Go and I will come." आणि येशू त्याच्या शिष्यांना त्यावेळेस म्हणतो तुम्ही पुढे जा आणि मी त्यानंतर येतो. And the disciples of Jesus Christ had to cross the Sea of Galilee. आणि येशू ख्रिस्ताच्या शिष्यांना त्या ठिकाणातून गालिल समुद्रातून पुढे जायचं होतं. And as they were crossing the Sea of Galilee, आणि ज्या वेळेस ते गालिल समुद्रातून पुढे नावेतून जात होते, it was midnight. आणि ते मध्यरात्र होती. And as they were crossing the sea, आणि ज्या वेळेस ते समुद्र पार करत होते, they faced a furious storm. आणि त्या ठिकाणी एक मोठा वादळ त्यांना सामोरे जावं लागलं. And while they were facing this storm, आणि ज्या वेळेस त्यांना तो वादळ सामोरे जावं लागले, they suddenly see their master Jesus Christ walking on the water. आणि त्यावेळेस त्यांना कोणीतरी त्या ठिकाणी येशू त्या ठिकाणी पाण्यावरून येताना ते त्यांना पाहत आहे. It was dark. ते पूर्णपणे त्या ठिकाणी काळोख होता. They could barely see. ते त्यांना स्पष्टपणे येशूला पाहू शकले नाही. And they suddenly see someone walking on the water. आणि त्यांना असं वाटलं कोणीतरी त्या पाण्यावरती चालून येत आहे. And they all were scared and they were in fear. ते पूर्णपणे घाबरलेले होते आणि ते मोठ्याने ओरडत होते. They all started to scream, ते जोरजोराने ओरडू लागले saying it is a ghost. It आणि is a त्यांना ghost. वाटतं ते म्हणत होते कोणीतरी भूत आहे, भूत आहे. But the first thing Jesus says to them, आणि सगळ्यात पहिली गोष्ट येशू त्यांना म्हणतो, Jesus says to them, "Do not be afraid." आणि येशू त्यांना म्हणतो भिवू नका. Jesus says, "Do not be afraid. It is me." येशू त्यांना म्हणतो घाबरू नका, मी आहे. But still some of the disciples were not convinced. तरी सुद्धा काही जे त्या ठिकाणचे त्या नावेमध्ये शिष्य होते ते पूर्णपणे त्याच्याशी सहमत नव्हते. There was only one disciple who stood firm by faith. फक्त एकच त्या ठिकाणी शिष्य होता जो विश्वासामध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी स्थिर होता. And that was Peter. आणि तो म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही, तो होता पेत्र. And Peter says to Jesus, आणि पेत्र येशूला म्हणतो, "Lord, if it's you, call me on the water towards you." जर तू आहेस प्रभू तर मला देखील तुझ्याकडे त्या पाण्यावरती येऊ दे. And Jesus says to him, "Come." आणि येशू त्या पेत्राला म्हणतो ये. And Peter takes his first step on the water. आणि पेत्र सर्वप्रथम त्याचा पहिला पाऊल त्या पाण्यावरती तो ठेवतो. And here Peter does something which is impossible to a human being. आणि जे मनुष्याला शक्य आहे अशी गोष्ट पेत्र सर्वप्रथम त्या ठिकाणी करतो. His master and Peter were walking on the water. त्याचा गुरु आणि तो स्वतः पेत्र पाण्यावर चालू लागले. Peter was walking by faith. पेत्र विश्वासाच्या द्वारे चालत होता. And as he was walking, आणि जसा तो चालत होता, he suddenly started focusing on his problems. आणि तो लगेचच त्याच्या समस्येकडे तो त्याचं लक्ष केंद्रित करू He लागला. starts looking at his problems and his difficulties. तो त्याच्या समस्येकडे आणि त्याच्या सर्व गोष्टीच्याकडे तो पाहतो लागला. The Bible tells us आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं Peter was afraid. पेत्र घाबरला. When he looked at the winds and the storms, जेव्हा तो त्या वादळ वाऱ्याकडे पाहत राहिला, as soon as he took his eyes off Jesus, ज्या क्षणाला त्याने येशूकडून आपली नजर हटवली, he starts to drown. तो लगेचच त्या पाण्यामध्ये बुडू लागला. The Bible tells us आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं Jesus suddenly comes there. सॉरी Jesus suddenly comes आणि येशू लगेचच त्या ठिकाणी आला and he saves Peter from आणि drowning. त्याने त्या पेत्राला त्या पाण्यातून वाचवलं. Now I want you to notice something. आणि त्या आता मी तुम्हाला काहीतरी या ठिकाणी समजू इच्छितो. When Peter was in the boat, ज्या वेळेस पेत्र त्या नावेमध्ये होता, he had a full faith and a full confidence that I will be able to walk on the water. त्याला पूर्ण विश्वास होता की मी या पाण्यावरती पूर्णपणे चालू शकतो. He had 100% confidence
that if my master is calling me, I will be able to walk on the water. त्याला 100% ही खात्री होती की ज्यावेळेस माझा गुरु मला बोलवत आहे, माझा येशू मला बोलवत आहे, तर मी या पाण्यावरती चालणार आहे. Now listen to this. ना आता ह्याकडे लक्ष द्या. When you want to come close to God, जेव्हा तुम्हाला प्रभू येशूकडे यायचं आहे, it's not always that it's going to be smooth. त्या प्रत्येक वेळेस सर्व गोष्टी सोप्याच असेल असं नव्हे. It's not going to be easy. त्या सगळ्या गोष्टी सोप्या नसणार. Peter wanted to get close to Jesus, पेत्राला येशूच्या जवळ जायचं होतं, but he also had to go from the storms and the winds. त्यावेळेस त्याला सर्व प्रकारच्या वादळ आणि वाऱ्यांना सामोरे जाणं गरजेचं होतं. And the most important thing is, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट he म्हणजे had to come close to Jesus by walking on the water. त्याला येशू जवळ येत असताना, त्या वादळ वाऱ्याला सामोरे जात असताना त्या पाण्याला तुडवून जायचं होतं. As long as Peter kept his eyes on Jesus, he was walking on the water. जोपर्यंत पेत्राचे नेत्र येशूकडे होते, तोपर्यंत तो त्या पाण्यावरती चालू शकला. But as soon as Peter took his eyes off Jesus, he starts to drown. आणि ज्या क्षणाला त्याने येशूपासून आपली नजर हटवली, तो लगेचच पाण्यामध्ये बुडू लागला. Let me tell you, मला सांगू द्या, there are many problems in our lives too. आमच्या जीवनामध्ये देखील अनेक समस्या आहेत. But God says to you आणि देव तुम्हाला म्हणतो, that don't focus on your problems. तुम्ही तुमच्या समस्येकडे आपलं लक्ष केंद्रित करू नका. Don't focus on your distractions. तुमच्या जे विचलितपणा आहे त्याकडे तुमचं लक्ष केंद्रित करू नका. Focus and keep your eyes on me. माझ्याकडे तुमचं लक्ष केंद्रित करा. Another beautiful example the आणि Bible अजून gives एक us जे सुंदर असं उदाहरण पवित्र शास्त्रामध्ये आहे, is the example of Daniel. हे एक दानिएलाचं एक चांगलं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. You know, the Bible tells us that Daniel was faithful to God. आणि तुम्हाला माहित आहे का, दानिएल हा परमेश्वरासंती हा एक चांगला विश्वासू होता. And he served the living God. आणि तो फक्त जिवंत देवाची सेवा करत होता. He even was faithful to God तो अशाही परिस्थितीमध्ये परमेश्वरासाठी विश्वासू होता when he was put in the lion's den. ज्या वेळेस तो सिंहाच्या गोयेमध्ये त्याला टाकण्यात आलेलं होतं. Now, आता Daniel did not focus on the lions. त्या दानिएलाने सिंहाकडे आपलं लक्ष लावलेलं नव्हतं. He did not focus on his distractions. तो त्याच्या त्या विचलित करणाऱ्या स्थितीवरती त्याने आपलं लक्ष केंद्रित केलेलं नव्हतं. Daniel focused on God. त्याने फक्त आपल्या जिवंत देवाकडे आपलं लक्ष केंद्रित केलेलं होतं. Every person in the Bible tells us about, आणि प्रत्येक जे माणसं जे प्रत्येक जे आपल्या पवित्र शास्त्रामध्ये उदाहरणं आहेत ते आपल्याला परमेश्वरा संदर्भात सांगत आहे. whether it's Peter, Daniel, David or तो anyone, पेत्र असेल, दानिएल असो किंवा दावीद असो, they teach us ते आपल्याला हे शिकवतं that they always kept their eyes on God. ते आम्हाला हे शिकवतं की त्यांचे नेत्र फक्त त्या जिवंत देवाकडेच लावलेली होती. And God says, instead of focusing on your problems, focus on me. आणि परमेश्वर म्हणतो, तुमच्या समस्येकडे तुम्ही लक्ष केंद्रित करण्याऐवजी माझ्याकडे आपले नेत्र लावा, माझ्याकडे लक्ष केंद्रित करा. And Jesus says, आणि येशू म्हणतो, instead of focusing on your distractions, आणि तुमच्या या विचलित करणाऱ्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष केंद्रित करण्यापेक्षा, instead of focusing on what is stopping you from coming close to me, आणि ज्या गोष्टी तुम्हाला माझ्यापासून येण्यासाठी अडचण करताय त्याकडे लक्ष केंद्रित करण्यापेक्षा, follow me and believe in me. माझ्या पाठीमागे या आणि माझ्यावरती विश्वास ठेवा. During the last hours of Jesus Christ, सॉरी during the last hours of Jesus, आणि येशूच्या शेवटच्या या समयामध्ये we see that the disciples went asleep. आणि येशूचे शिष्य त्यावेळेस झोपी गेले आम्हाला पाहायला मिळतं. Jesus already tells them आणि येशू पहिलाच त्यांना सांगून ठेवलेलं होतं, that pray that you will not fall in temptations. तुम्ही समस्येमध्ये पडू नये, तुम्ही अर्थामध्ये पडू नये यासाठी प्रार्थनेमध्ये तत्पर असा. We see when Jesus Christ was arrested, आणि आपण पाहतो की ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला अटक करण्यात आलेली होती, all the disciples of Jesus Christ feared and they ran away.
सर्व शिष्यांना भीती वाटली आणि ते पळून गेलेले होते. except Peter. फक्त पेत्र त्या ठिकाणी होता. And the Bible tells us आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं that Peter was following Jesus from a distance. आणि पेत्र येशू ख्रिस्ताच्या मागे चालला होता, परंतु काय अंतर ठेवून तो त्याच्या मागे चाललेला होता. And when he sees Jesus, आणि ज्यावेळेस तो येशूला पाहतो, some people try to tell the people आणि काही लोक दुसऱ्या लोकांना म्हणत होते that he is the disciple of Jesus. की हा तो शिष्य आहे, येशूचा शिष्य आहे. And suddenly Peter starts to fear. आणि लगेचच पेत्राला ती भीती चालू होते. And if Peter thought, आणि पेत्राला वाटतं if I say if I'm the disciple of Jesus Christ, जर मी म्हटलं की होय मी येशूचा शिष्य आहे, they might kill me. ते मला मारून टाकतील. And here Peter denies Jesus 3 times. आणि पेत्राने 3 वेळा येशूचा त्या ठिकाणी नकार केला. Why? का? Because he feared. कारण त्याला भीती वाटली होती. Fear became like a wall between Peter and Jesus. पेत्र आणि येशू मध्ये ही भीती एक मोठी भिंत तयार झाली होती. It is important हे एक महत्त्वाचं आहे for us आपल्यासाठी to take our eyes off the distractions. आपल्याला विचलित करणाऱ्या गोष्टींपासून आपले नेत्र बाजूला करण्याची. It is important for us to focus on the word of God. आणि आम्हाला हे देवाच्या वचनाकडे लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं Let आहे. me tell you, church. चर्च मला तुम्हाला काही गोष्टी सांगू द्या. It is important for the whole church to be attentive. आणि संपूर्ण मंडळीने परमेश्वराकडे आपलं लक्ष केंद्रित करणं हे महत्त्वाचं आहे. If there is even one soul in the church who is distracted, फक्त एकच असा आत्मा असेल जो संपूर्ण चर्चला विचलित करू शकेल, that soul can distract the whole church. तो संपूर्ण मंडळीला विचलित करू शकतो. One distracted soul can distract others who are living with Jesus Christ. एक आत्मा जो विचलित झालेला आहे, जगापासून वेगळा झालेला आहे, तो परमेश्वराच्या समक्षतेपासून वेगळा झाला, तो सर्व विश्वासणाऱ्यांना त्याच्यापासून दूर करण्यासाठी कार्य करू शकतो. We see the example of Martha and Mary. आणि मार्था आणि मरियेच्या जीवनातलं आपण एक उदाहरण पाहूया. In Luke chapter 10, आणि लुकाच्या पुस्तकामध्ये 10व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला the मिळतं. Bible tells us पवित्र शास्त्र आम्हाला that सांगतं Jesus was coming home येशू ज्यावेळेस त्यांच्या घरी येतो, and he was with Mary and Martha. ज्यावेळेस तो मरिया आणि मार्थेकडे होता, Martha was already stressed because of all the work she had. ती मार्था सर्व कामामध्ये व्यस्त होती, त्यामुळे ती गडबडलेली होती. Jesus here was not alone. येशू ख्रिस्त या ठिकाणी एकटा नव्हता. Jesus was with his disciples. येशू त्या ठिकाणी त्याच्या शिष्यांसमवेत होता. And she had to prepare food for the आणि disciples. मार्थेला त्या शिष्यांसाठी आणि येशूसाठी जेवण तयार करायचं होतं. And here we see आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं Jesus was telling something important to the disciples and Mary. आणि त्या ठिकाणी येशू काहीतरी महत्त्वाचं त्या शिष्यांना तिथं उपस्थित असणाऱ्यांनी मरियाला काहीतरी सांगत आहे. The Bible tells us that Mary was sitting by the feet of Jesus. आणि पवित्र शास्त्र आम्हाला हे सांगतं की मरिया येशूच्या चरणाजवळ बसलेली And होती. she was listening carefully what Jesus is telling her. आणि ती शांतपणे येशू काय शिकवत आहे ते चांगल्या प्रकारे ती ऐकत होती. Now suppose take an example. आणि हे एक चांगलं उदाहरण आपल्याला घेण्यासारखं आहे. If I'm telling you something important, जर मी तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगत आहे and you are listening to me carefully, आणि जर तुम्ही मला चांगल्या प्रकारे ऐकत आहात, and suddenly comes a man in the church, आणि कोणीतरी बाहेरचा मनुष्य चर्चमध्ये येतो, and he starts to distract us about saying, what are you guys doing? This आणि is जर तो म्हणतो की काय तुम्ही लोक काय करता असं करून तुमचं लक्ष विचलित करत असेल, wouldn't we all get distracted? तर आम्ही त्या ठिकाणी विचलित होऊ का नाही? And here's what
happened with Jesus Christ. आणि या ठिकाणी देखील येशू ख्रिस्तासंती तेच घडलं. Jesus was telling something important, येशू ख्रिस्त काहीतरी महत्त्वाचं शिकवत होता. and Martha comes आणि मार्था येते and she says, आणि ती म्हणते, Lord, do you not care that I am left alone to do all the work by myself? हे येशू, मी एकटी या ठिकाणी काम करत आहे याची तुला काळजी वाटत नाही काय? And my sister is sitting here with you. आणि माझी बहीण तुझ्याजवळ बसलेली आहे. The Bible says पवित्र that शास्त्र म्हणतं Martha was already distracted. मार्था सर्वप्रथम ती स्वतः ही विचलित झालेली होती. And because of Martha, आणि त्या मार्थेमुळे Jesus, Mary, and all the disciples were also distracted. येशू, मरिया आणि त्याचे शिष्य हे सर्वजण सुद्धा आता त्यांचं लक्ष देखील विचलित झालेलं होतं. That's why when we are in church, त्यासाठी जेव्हा आम्ही चर्च मध्ये आहोत, मंडळीमध्ये आहोत, it is important for us to live in the Word of God. ते आमच्यासाठी महत्त्वाचं आहे की आम्ही देवाच्या वचनामध्ये असावं. One distracted soul can distract others. एक विचलित करणारा आत्मा संपूर्ण मंडळीला विचलित करू शकतो. But you know, there's not always a person who is distracting us. आणि हेच फक्त एकच व्यक्ती आम्हाला विचलित करत असंच नाही. There is not always a person who will distract us. ते प्रत्येक वेळेस एकच व्यक्ती हा आम्हाला विचलित करत असं नाही. There is something called mobile phone which can distract us. आणि मोबाईल देखील अशी एक गोष्ट आहे की ती आम्हाला विचलित करू शकते. I've seen many teenagers. आणि मी किशोर अवस्थेमध्ये असणारे कित्येक जणांना पाहिलेलं आहे. I've seen many adults. मी कित्येक तरुणांना मी पाहिलेलं आहे. Many Christians, believers, कित्येक ख्रिस्ती विश्वासणारे who are distracted by this mobile phone. ते आपल्या मोबाईल फोन मुळे पूर्णपणे विचलित झालेले आहेत. You know, mobile phone are very useful thing. आणि हा जो मोबाईल आहे हा अतिशय चांगला देखील आहे, उपयुक्त असा आहे. God gives this to you and He says, use this for my kingdom. परमेश्वर ज्यावेळेस तुम्हाला हे देतो त्यावेळेस तो हे देखील म्हणतो माझ्यासाठी ह्याचा उपयोग करून घे. Think about it. याच्याबद्दल विचार A करा. mobile phone which is almost the size of my palm hand. हा जो मोबाईल आहे हा माझ्या हाता एवढा आहे. This thing literally has everything you need. आणि यामध्ये तुम्हाला हवे असणाऱ्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. If you want to do any study, जर तुम्हाला कुठला अभ्यासक्रम पाहावा if असेल, you want to talk to someone, जर तुम्हाला कोणाशी बोलायचं असेल, you can call someone and talk to him. तुम्ही कॉल करून त्याच्या संगती बोलू शकता. Then why can't we use this for the kingdom of God? मग ह्याचा उपयोग देवाच्या गौरवासाठी आम्ही का उपयोग करू नये? 2 years ago, 2 वर्षापूर्वी before I accepted Jesus Christ into my life, मी माझ्या जीवनामध्ये परमेश्वराला माझा अग्रस्थान निवडण्या अगोदर even I was distracted by this mobile phone. मी स्वतः या मोबाईलच्या माध्यमातून पूर्णपणे माझं लक्ष हे विचलित झालेलं होतं. But when I accepted Jesus Christ into my life, ज्या वेळेस मी माझ्या येशूला माझ्या अंतःकरणामध्ये स्वीकारलं, God said to me, परमेश्वराने मला सांगितलं, Ricky, you can use this to preach the word of God. हे तू माझं वचन लोकांना विदित करण्यासाठी त्याचा वापर कर. And I got on my knees. सॉरी I got on my knees. आणि मी लगेचच माझ्या गुडघ्यावरती आलो And I said to God, आणि मी परमेश्वराला म्हणालो, God, help me to use this mobile phone for a good purpose. आणि मी लगेच परमेश्वराला म्हटलो, देवा हा मोबाईल मला तुझ्या गौरवासाठी, चांगल्या गोष्टीसाठी उपयोगात आणण्यासाठी तू मला शिकव. You know, social media is actually a great platform where you can preach the good news. तुम्हाला माहित आहे का, सोशल मीडिया खऱ्या अर्थाने देवाचं वचन हे शुभवर्तमान लोकांपर्यंत नेण्यासाठी एक चांगलं माध्यम आहे. Social media is actually a good platform to preach the gospel. सोशल मीडिया हे जे माध्यम आहे हे परमेश्वराचं शुभवर्तमान इतरांपर्यंत देण्यासाठी एक चांगलं माध्यम आहे. Almost 2 years ago, 2 वर्षापूर्वी when I was in India, मी ज्यावेळेस या ठिकाणी होतो, I met a young boy who was from US. जो USA मध्ये असणारा एक तरुण होता, मी त्याला या सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटलो. And he was depressed
and he wanted to end his life. तो निराशेमध्ये होता आणि त्याला त्याचं जीवन संपवण्याची इच्छा होती. And the first thing he told me was, I am tired of my life. आणि जगात पहिली गोष्ट त्यांनी मला सांगितली ती ही होती की मी माझ्या जीवनाला कंटाळलो आहे. And he said to me, I am an atheist. आणि how much years? Not a Gnostic. नास्तिक. ओके. तो या गोष्टी म्हटला की मी एक नास्तिक आहे. And he said to me, I don't believe in God. आणि तो मला म्हटला की मी देवावरती विश्वास ठेवत नाही. And I told him, why do you don't believe in God? आणि मी त्याला म्हटलो तू देवावरती विश्वास का ठेवत नाही? I asked him, why did you became an atheist? मी त्याला विचारलं तू नास्तिक का झालास? He said to me, आणि तो मला म्हणाला when I was 9 years of age, मी ज्यावेळेस 9 वर्षाचा होतो on the Christmas night, आणि क्रिसमसच्या रात्री 25th December, आणि 25च्या रात्री I was so tired and frustrated from my life. मी माझ्या जीवनाला पूर्णपणे कंटाळलेलो होतो. He said, I locked myself in the room. मी माझ्या स्वतःला माझ्या रूम मध्ये कोंडून ठेवलेलं होतं. He said to me, I took a rope. मी एक दोरी घेतली And I tied it around my neck. मी माझ्या गळ्याला ती बांधली. And he said, I jumped. आणि मी खाली त्या ठिकाणी उडी मारली. But he said, because the rope was too weak, it broke. आणि ती जी दोरी होती ती कमजोर असल्या कारणाने ती तुटून गेली. And he said to me, on that night I was saved. आणि त्या रात्री मी पूर्णपणे वाचलो होतो. And he said to me, that night I rejected God. आणि त्या समयाला मी देवाचा नकार केला. I said to him, why? आणि मी त्याला म्हटलो का? He said to me, I wanted to end my life and God did not let me do that. आणि तो मला म्हणाला की मला माझं जीवन संपवायचं होतं आणि देवाने ते मला करू दिलं नाही. That day I preached the word of God to him. आणि त्यावेळेस मी त्याला देवाचं वचन त्याची वर्तमान त्याला सांगितलं. I told him आणि मी त्याला म्हणालो that if you accept Jesus Christ into your life, जर तू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये स्वीकारलंस, the one who bled and died for your sins, आणि ज्याने तुझ्या पापासाठी आपला प्राण दिला, the one who rose from the dead, जो पुन्हा तुझ्या पापातून पुन्हा तो मरणातून पुन्हा जिवंत झाला, and if you just believe in him, आणि जर तू फक्त त्याच्यावरती विश्वास ठेवलास, you will be saved and you will have the peace which is for eternity. तू वाचवला जाशील आणि जे सदा सर्व काळाची जी शांती आहे ती तुला मिळेल. And he said to me, आणि तो मला म्हणाला, I accept Jesus Christ into my life this day. आज मी येशू ख्रिस्ताला माझा तारणारा म्हणून माझ्या जीवनामध्ये स्वीकारतो. That's how much useful this mobile phone can be. आणि अशा प्रकारे हा मोबाईल फोन देखील परमेश्वराच्या गौरवासाठी उपयोगात आणला पाहिजे. You know, sometimes when I preach the gospel, आणि तुम्हाला माहित आहे का, जे प्रत्येक वेळेस मी ज्या वेळेस शुभवर्तमान गाजवतो, I feel so heartbroken that most of the teenagers I find are in depression and they suffer with anxiety. प्रत्येक वेळेस ज्यावेळेस मी देवाचं वचन विधित करत असतो त्यावेळेस मला पाहायला मिळतं की ते किशोर अवस्थेमध्ये लेकरं आहेत की जे नैराश्यामध्ये आहे आणि ते पूर्णपणे त्या नैराश्यामध्ये खोल गेलेले आहेत. Almost 90% of the teenagers I meet are in depression. 90% ज्यांना मी आतापर्यंत किशोर अवस्थेतल्या मुलांना भेटलो आहे ते पूर्णपणे नैराश्यामध्ये आहेत. Why are teenagers and kids in depression? का लहान लेकरं आणि हे किशोर अवस्थेमध्ये असणारे लेकरं नैराश्यामध्ये आपलं जीवन जगत आहेत? And this is not a normal depression for them. आणि हे काय साधा नैराश्य नाहीये त्यांच्यासाठी. They all are in a deep depression. ते खोल अशा नैराश्यामध्ये आहे. And they are already tired of their life. आणि ते त्यांच्या जीवनाला कंटाळलेले आहेत. Whenever I meet someone, आणि ज्यावेळेस मी एखाद्याला भेटतो, whether he's from India, US, Philippines, ज्या ते कदाचित इंडियामधले असतील, USA मध्ये असतील किंवा फिलिपाईन्स मध्ये असतील, the first thing he wants to tell me is help me. आणि प्रत्येक वेळेस ते मला एकच गोष्ट सांगतात की माझी मदत कर. I am suffering with depression. मी नैराश्यामध्ये आहे. And I said, आणि मी म्हणतो there is only one person who can save you from this depression. आणि या नैराश्यामधून तुला बाहेर काढण्यासाठी फक्त एकच आहे. And that is God. आणि ते केवळ परमेश्वर आहे.
You know, the research says, आणि तुम्हाला माहित आहे का की माध्यम काय सांगतं? study says that mobile phone can put teenagers in a deep depression. आणि हा मोबाईल फोनच लहान लेकरांना आणि किशोरावस्थेमध्ये असणाऱ्या लेकरांना अधिक नैराश्यामध्ये टाकत आहे. Most of the teenagers who use their mobile phone for more than 6 hours, जे लेकर 6 घंट्यापेक्षा जास्ती आपला मोबाईल फोन वापरतं, can suffer with anxiety. ते चिंतेमध्ये त्यांचं जीवन ग्रस्त होत असतं. And it can become hard for them to sleep during the night. आणि रात्री झोपत असताना त्यांच्यासाठी बऱ्याचशा समस्या निर्माण होतात. They can stay up all night ते पूर्ण रात्र जागू शकतात because of this phone. कारण या फोनच्या मुळे. This is not just for teenagers. हे फक्त किशोरावस्थेमध्ये असणाऱ्या लेकरांसाठीच नव्हे. I also want to tell to all the parents here. या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व माता पित्यांसाठी सुद्धा मला काही सांगायचं आहे. And I want to tell you all जेव्हा मला काही सांगायचं आहे that check your children's mobile phone, whatever they're listening to, whatever they're watching. ते तुमची लेकरं काय ऐकत आहे, काय पाहत आहे त्याकडे लक्ष द्या. Be careful what your child is doing on this mobile phone. या मोबाईल मध्ये तुमचं लेकरू नेमकं काय करत आहे याकडे आपलं लक्ष द्या. This small thing can lead them far away from God. या गोष्टी हा मोबाईल तुमच्या लेकराला परमेश्वराच्या समक्षतेपासून दूर घेऊन जाईल. Parents, आई वडिलांनो, it is your job to bring your children close to the kingdom of God. हे तुमचं कार्य आहे, हे तुमची जबाबदारी आहे की तुमच्या लेकरांना देवाच्या राज्याच्या समीप आणणं. Most of your children can suffer with depression and anxiety. तुमच्यापैकी अनेकांची लेकरं नैराश्यामध्ये राहू शकतात. They can suffer from stress. ते पूर्णपणे चिंतेमध्ये जाऊ शकतात. Now, I don't want to say that social media and mobile phone are sin. मी हे म्हणत नाही की जे सोशल मीडिया आहे किंवा मोबाईल आहे हे पाप आहे. Using mobile phone and using social media is not a sin. मोबाईलचा वापर करणे किंवा सोशल मीडियाचा वापर करणे हे पाप नव्हे. But the wrong use of mobile phone and wrong use of social media is a sin. परंतु चुकीच्या माध्यमातून मोबाईलचा वापर करणे, चुकीच्या माध्यमातून सोशल मीडियाचा वापर करणे हा एक पाप आहे. Wrong use of these things is a sin against God. चुकीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण या वस्तूचा वापर करतो ते परमेश्वराच्या विरोधामध्ये असणारा एक पाप आहे. Giving your time to mobile phone and social media instead of giving your time to God is a sin. तुमचा वेळ परमेश्वराला देण्याऐवजी तुम्ही जर ते सोशल मीडियाला आणि मोबाईलला जास्ती वेळ देत असाल तर ते पाप आहे. This thing can stop you from coming close to God. ही गोष्ट तुम्हाला परमेश्वराच्या समीप येण्यापासून थांबवते. It can become like a wall between you and God. ते तुमच्यामध्ये आणि परमेश्वराच्या मध्ये एक भिंत होऊ शकते. It can be a distraction. हे तुम्हाला विचलित करू शकते. And God says, आणि परमेश्वर म्हणतो use it for my glory. माझ्यासाठी ह्याचा वापर कर. Use it in a right way. हे योग्य प्रकारे ह्याचा वापर कर. Use it so that people may know me through this. याच्या माध्यमातून पण लोकांनी मला ओळखावं यासाठी याचा वापर कर. You can be in India and talk to people who are in other countries. तुम्ही भारतामध्ये राहून परदेशामध्ये असणाऱ्या लोकांसंगती बोलू शकता. This thing is useful if you use it in a right way. ह्या गोष्टी तुमच्यासाठी उपयुक्त आहे जर तुम्ही त्याचा योग्य प्रकारे वापर कराल तर. Distractions can ruin your relationship with God. ह्या ज्या विचलित करणाऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला आणि तुमच्या परमेश्वरासंगती असणारे जे नातेसंबंध आहे ते संपवण्यासाठी कारणीभूत ठरतं. Teenagers, let me tell you. आज या किशोरावस्थेमध्ये आज या ठिकाणी उपस्थित असणारे लेकरं आहे, मला तुम्हाला काहीतरी सांगू द्या. Your teen days are the best days you can give to God. हे तुमचं जे वय आहे ते उत्तमातलं उत्तम वय आहे की जे तुम्ही परमेश्वराला देऊ शकता. Your teen time is the best time you can give to God. हे वय तुम्ही परमेश्वराला देण्यासाठी अतिशय चांगलं वय आहे. And accept Jesus into your life and have a relationship
with God. आणि तुम्ही परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये स्वीकारून त्याच्या संगती चांगले नातेसंबंध जोडावे. But nowadays we are seeing a total opposite thing. आणि जर तुम्ही त्याच्या विरोधामध्ये विचार केला, Whenever I met a guy while preaching the gospel, ज्यावेळेस मी एक शुभवर्तमान गाजवत होतो त्यावेळेस मला एक तरुण मुलगा मिळाला he was not really interested in knowing God. आणि तो परमेश्वराला स्वीकारण्यासाठी तो कुठल्याही प्रकारे उत्स्फूर्त नव्हता. And I asked him, what are you interested in? आणि मग मी त्याला विचारलं, तुला कशामध्ये रुची आहे? I asked him, what do you exactly want? आणि मी त्याला विचारलं, नेमकं तुला काय हवं आहे? He said to me, आणि तो मला म्हणाला, I want a girlfriend. मला एक तरुण मैत्रीण हवी आहे. He said to me, I want to get in a relationship. आणि मला तिच्या संगती नातेसंबंध जोडायचे I आहे. want to experience all things in my life. आणि मला माझ्या जीवनामध्ये अशा सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायचा आहे. To all the teenagers, I want to tell you all. जे किशोरावस्थेमध्ये जे लेकरं आहेत, मला तुम्हाला काहीतरी सांगू द्या. A person can also become like a wall between you and God and become like a destruction. एखादी व्यक्ती तुमच्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये एक मोठी भिंत होऊ शकते. And that's why I want to tell you all something. आणि मला त्यासाठीच काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. Have a relationship with God instead of having a relationship with a person who will lead you away from God. परमेश्वरासंगती तुमचं नातेसंबंध तुम्ही जोडा. या व्यतिरिक्त तुम्ही जे मनुष्य तुमच्या संगती ज्याच्या संगती तुम्हाला नातेसंबंध जोडायचे आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही परमेश्वरासंगती आपले नातेसंबंध जोडा. The Bible tells us about a young boy. आणि एका तरुणाविषयी पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं. A young boy like me. माझ्यासारखा एक तरुण रिकीसारखा who was faithful, आणि जो विश्वासू होता, who feared God. आणि तो परमेश्वराला भिवून वागत होता. The Bible tells us he was a shepherd. आणि पवित्र शास्त्र सांगतं की तो एक मेंढपाळ होता. We all know him. He was David. आणि तुम्हाला सर्वांना तो माहित आहे, तो आहे दावीद. When he was in Israel, ज्यावेळेस तो इस्रायलमध्ये होता, he hears a giant man who is cursing his God's name. आणि त्याच्या देवाला शिव्या शाप देणाऱ्या त्या मोठ्या भल्ल्याडाच्या गल्ल्याचा विषय तो ऐकतो. And he did not like it. आणि त्याला ते मुळीच आवडलं नाही. We see all the Israelites. आणि त्याने सर्व इस्रायली लोकांना पाहिलं. They feared to face this giant Goliath. आणि त्या बल्ल्याडाच्या गल्ल्याताला सामोरे जात असताना जे भिणारे इस्रायली होते त्यांना त्याने पाहिलं. And of course they will fear him because he was a giant man. आणि कोणीही देखील त्याला घाबरू शकतो कारण तो अशा प्रकारचा एक बल्लाड असा तो गल्ल्यात त्या ठिकाणी उभा होता. He was almost 10 feet tall. तो 10 फूट असा उंच असा तो गल्ल्यात होता. And no one in the Israel was ready to face this champion. आणि त्या इस्रायलमध्ये असा एकही व्यक्ती नव्हता की तो त्याला सामोरे जाऊ शकेल. But this young boy, David, परंतु हा तरुण मुलगा जो दावीद होता, who was almost 17 or 18 years old, जो 17 किंवा 18 वर्षाचा होता, stood before Goliath alone by the strength of God. तो परमेश्वराच्या सामर्थ्याने एकटाच त्या गल्ल्यातासमोर उभा राहिला. He stood alone. तो एकटाच त्या ठिकाणी उभा राहिला. Why? Because he had a faith in God. का? कारण त्याला त्या परमेश्वराविषयी विश्वास होता. And he had a relationship with God. आणि त्याचं त्या देवासंगती चांगलं नातेसंबंध होतं. And he says to Goliath, आणि तो गल्ल्याताला म्हणाला, I come here मी इथं आलो, in my God's name. मी माझ्या परमेश्वराच्या नावाने या ठिकाणी आलो And आहे. he says to him, I will defeat you this day. मी तुला या ठिकाणी पराभूत करणार आहे. And he defeats Goliath on that day. आणि त्याच दिवशी त्याने त्या गल्ल्याताचा पराभव केला. And the whole Israel was shocked. आणि संपूर्ण इस्रायल त्या ठिकाणी आश्चर्यचकित झाले. Even the Palestinians were shocked by what he did. पलस्तीन लोक सुद्धा त्या ठिकाणी आश्चर्यचकित झाले की यांनी नेमकं कसं केलं. Do you know why? का? Because he always lived according to the word of God. कारण तो परमेश्वराच्या वचनाप्रमाणे सतत चालणारा असा व्यक्तिमत्व होता. The Israelites looked how giant this man is. त्या इस्रायली लोकांनी पाहिलं की हा कितीतरी सामर्थ्यशाली आणि असं बल्ल्याड असा हा आहे. The king and the Israelites saw that this man is 10 feet tall and he is a champion.
आणि या राजाने आणि सर्व इस्रायली लोकांनी सर्व सैन्याने हेच पाहिलं की हा गल्ल्यात हा एक चॅम्पियन आहे आणि हा शूरवीर आहे. But this young boy David just saw that this man is just like a distraction in front of my eyes. आणि या गल्ल्यात हेच पाहिलं की हा आमच्या परमेश्वरासमोर आणि माझ्या समोर हा एका विचलित करणाऱ्या आत्म्या समान आहे. And he defeats that man in God's name. आणि ते परमेश्वराच्या नावाने त्या गल्ल्याताचा पराभव केला. As we are living in the end times, आणि ज्यावेळेस आम्ही या शेवटच्या काळामध्ये आहोत, let me tell you all, आणि मला तुम्हाला सर्वांना एक गोष्ट सांगू द्या, whether you're young, adult or old, तुम्ही कुठल्याही वयाचे असाल, the devil will try hard to distract you from God. तो सैतान तुम्हाला परमेश्वरापासून तुमचे नेत्र दूर करून तुम्हाला विचलित करण्याचा प्रयत्न करेल. And the devil will try everything within his power to keep you away from God. आणि त्याच्या सामर्थ्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा तो वापर करून तुम्हाला परमेश्वरापासून तो वेगळं करण्याचा प्रयत्न करेल. Try to take your eyes off of Jesus. तो तुम्हाला येशूच्या पासून तुमचे नेत्र दूर करण्याचा प्रयत्न करेल. But say to the devil, say to the devil, आणि त्या सैतानाला तुम्ही म्हणा that I will keep my eyes on my Lord and Savior Jesus Christ. मी माझे नेत्र माझ्या परमेश्वराकडे आणि माझ्या येशूकडे लावेन. I will stand firm in faith. मी विश्वासामध्ये स्थिर राहील. Even if the distraction is giant as Goliath in front of my eyes. जरी माझ्याकडे जे विचलित करणाऱ्या गोष्टी आहेत ते बलाढ्य आहेत, त्या गल्ल्यातासारखे असल्या तरी सुद्धा Say to the devil, त्या सैतानाला म्हणा, say to the enemy, त्या सैतानाला म्हणा that my God is greater than my problems and my distractions. माझा परमेश्वर माझ्या समस्येपेक्षा अति उच्च परमेश्वर आहे. One thing I have noticed since 2020 मी काही दिवसापासून एक गोष्ट पाहत आहे, is all these worldly things are trying to take our eyes off Jesus and trying to distract us. जगी गोष्टी आपल्याला प्रभू येशूपासून आणि आपल्या परमेश्वरापासून विचलित करण्याचं कार्य करत आहे. In 2020 we lived in a fear of COVID-19. कोविड-19 च्या भीतीमध्ये आपण 20व्या सालामध्ये जगत होतो. And since then we are hearing a lot of news. आणि आतापर्यंत आम्ही अनेक अशा बातम्या ऐकत आलो आहोत. Last year we heard about Israel and Palestine. मागच्या वर्षी आपण इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या युद्धाबद्दल आपण ऐकलं. And Jesus tells us, आणि येशू आम्हाला म्हणतो, these things are going to happen in the end days. आणि ह्या सर्व गोष्टी या शेवटच्या काळामध्ये होणार आहे. And Jesus clearly says to his disciples, आणि येशू त्या शिष्यांना अगोदरच सांगून ठेवलेलं होतं, that do not be alarmed when these things will happen. आणि तुम्ही या गोष्टी घडत असताना भिवू नका. Jesus says to them, आणि येशू त्यांना म्हणतो, these things will happen. या गोष्टी होणं अगत्य आहे. But nothing in this world has the power to harm you. आणि या जगामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाहीये की जी तुम्हाला त्रास देऊ शकते, तुमच्यावरती संकट आणू शकते. As you follow Jesus, आणि जसं तुम्ही येशू ख्रिस्ताच्या मागे चालाल, as every day you take up your cross and follow him, ज्या प्रत्येक दिवशी तुम्ही आपला वधस्तंभ घेऊन त्याच्या मागे चालाल, distractions and problems are going to come in your life. अनेक विचलित करणारे आत्मे आणि समस्या तुमच्या मार्गावरती येतील. They are going to come. ते येतील. And Jesus says, आणि येशू म्हणतो, follow me. माझ्या मागे ये. But if you want to follow Jesus, आणि जर तुम्हाला येशूच्या मागे चालायचं आहे, there is a price you have to pay. त्यासाठी तुम्हाला एक किंमत मोजावी लागेल. And that is to deny yourself. ते म्हणजे स्वतःचा पूर्णपणे नाकारणं. Jesus says to you, आणि येशू म्हणतो, no matter how many distractions comes into your way, तुमच्या मार्गामध्ये कितीही विचलित करणाऱ्या गोष्टी येतील, त्याच्याबद्दल चिंता करत होऊ नका. let distraction come. त्या चिंतेनं येऊ द्या, त्या समस्येनं येऊ द्या, त्या विचलित करणाऱ्या आत्म्याला येऊ द्या. Let distractions come, but don't get distracted. त्या विचलित करणाऱ्या गोष्टींना येऊ द्या, परंतु तुम्ही विचलित होऊ नका. We see many faithful people in the Bible. आणि पवित्र शास्त्रामध्ये अनेक विश्वासणारे व्यक्तिमत्व आहेत. They went through something
very unimaginable. आणि ते अनेक अशा गोष्टींच्या सामर्थ्य केले. We see Job, आणि आपण पाहतो योग, who lost his everything. तोने सर्व काही गमावलं. You know, the devil tried hard to keep him away from God. आणि सैतानाने त्याला खूप सारे प्रयत्न केले की त्याने परमेश्वरापासून दूर असावं. The devil thought आणि त्या सैतानाला वाटलं that if maybe आणि जर का I take away everything from him, जर मी या सगळ्या गोष्टी त्याच्यापासून काढून घेतल्या, then maybe he will blame God. आणि तो कदाचित परमेश्वराला दोष अर्पण करेल. But Job praised God instead of blaming God. परंतु योबाने परमेश्वराला दोष ऐवजी त्याने परमेश्वराची स्तुतीच केली. Imagine, आणि पहा, servants come to you and they say, you have lost everything. आणि तुमचे जे कामकरी आहे ते तुमच्याकडे येतात आणि म्हणतात तुमचं सर्व काही संपलेलं आहे. The Bible says Job had 10 children. आणि पवित्र शास्त्र सांगतं की योबाला 10 लेकरं होती. And he lost his wealth and his children in just one day. आणि एका दिवसामध्ये त्याने सर्व त्याची लेकरं ही गमावलेली होती. This was a great distraction in his life. त्याच्या जीवनामध्ये असणारं त्या परमेश्वरापासून त्याचं नेत्र हटवण्यासाठी, विचलित करण्यासाठी एक मोठं कारण होतं. But instead of getting distracted, आणि विचलित होण्याऐवजी the Bible says पवित्र शास्त्र सांगतं he got on his knees तो त्याच्या गुडघ्यावरती आला and he praised God and he worshipped God. त्याने परमेश्वराची स्तुती केली आणि त्याने परमेश्वराची आराधना केली. There might be problems into your life. तुमच्या जीवनामध्ये कदाचित समस्या असतील. There can be many problems in your life right now. आता या समयाला तुमच्या जीवनामध्ये अनेक समस्या असतील. And let me tell you, if you just believe in Jesus, आणि जर मला सांगू द्या, जर तुम्ही आपलं जीवन प्रभूमध्ये जगत असाल, God will surely make a way in your life. आणि तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर नक्कीच मार्ग काढल्याशिवाय राहणार नाही. We all are living in the end days. आपण सर्वजण या शेवटच्या काळामध्ये राहत आहोत. Don't live your life as if there is too much time left for Jesus' second coming. असं तुम्ही अजिबात विचार करू नका की येशूला येण्यासाठी अजून खूप काळ आहे. Jesus might come right now, he might come tomorrow. येशू ख्रिस्त या समयाला येऊ शकतो किंवा तो उद्या देखील येऊ शकतो. We never know when he's going to come. आम्हाला कोणाला माहित नाही की येशू कधी येईल. And that is why we need to be attentive and we need to live according to the word of God. त्यासाठी आम्हाला तयार असणं गरजेचं आहे आणि देवाच्या वचनाप्रमाणे वागणं ही गरजेचं आहे. If I'm distracted, जर मी विचलित झालो and if Jesus comes right now, आणि जर येशू या समयाला आला, I'm going to stand before God alone. आणि मी परमेश्वरासमोर एकटाच उभा राहणार आहे. And what if Jesus says to me, आणि जर येशू मला म्हणाला, you lived your life distracted and far from me. आणि तू माझ्यापासून विचलित होऊन तू दूर असा झालेला आहेस. The only thing Jesus will say, आणि तो येशू फक्त याच गोष्टी मला म्हणेल, since you wanted to live your life away from me, now you can be away from me. फक्त तू माझ्यापासून विचलित होऊन वेगळा राहू इच्छित आहे तर आता तू माझ्यापासून वेगळा राहा. You will stand before God alone. तुम्ही परमेश्वरासमोर एकटे उभे असणार आहे. And he will ask you everything that you have done in this life. आणि तुम्ही या जीवनामध्ये केलेल्या प्रत्येक गोष्टीचा विचार ना तो करणार आहे. But there is something also God is offering us right now. आणि त्या अजून एक काही गोष्ट आहे की स्वतःला समर्पण करणं. And Jesus is giving us a gift of grace. आणि प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला ती कृपा ही एक भेट आपल्याला देत आहे. And Jesus says, if you just confess your sins to me, आणि येशू म्हणतो जर तुम्ही आपली पापे पदरी घेतली, माझ्याजवळ कबूल केली, and if you put my trust in you, आणि जर तुम्ही माझा विश्वास तुम्हामध्ये टाकला, and if you believe in me with all your heart, your soul, mind and strength, जर तुम्ही संपूर्ण मनाने संपूर्ण अंतःकरणाने माझ्यावरती जर तुम्ही विश्वास ठेवला, then you will have 100% guarantee that you will be with God for eternity in heaven. मग मी तुम्हाला 100% एक आश्वासन देतो की तुम्ही या स्वर्गाच्या राज्यामध्ये असणार आहात. And
I'm not saying this. आणि मी हे म्हणत नाही. This is what the word of God says. आणि हे पवित्र शास्त्र सांगत आहे. That if you confess with your mouth that Jesus is God. जर तुम्ही आपल्या मुखाने हे कबूल केलं की येशू हा देव आहे, you will be saved. तुम्ही बचावणार आहे. Do you want to be saved this day? तुम्हाला आज या समयाला तुमचं जीवन हे सुरक्षित करायचं आहे का? Don't live your life away from God. तुम्ही परमेश्वरापासून आपलं जीवन वेगळं करून जाऊ नका. Be attentive. तुम्ही पूर्णपणे अटेंटिव्ह राहा. Take an example. आणि एक उदाहरण आपण घेऊया. When we close our eyes, जर आम्ही आपले नेत्र बंद करतो, we close our eyes so that we could not get attracted to all the other things. आम्ही नेत्र यासाठी बंद करतो की आम्ही आजूबाजूच्या परिस्थितीला विचलित होऊ नये. So that we could not get distracted. म्हणजे आम्ही कुठल्याही प्रकारे विचलित होणार नाही. Do the same thing when you read the Bible. आणि ज्यावेळेस तुम्ही पवित्र शास्त्र वाचता त्यावेळेस याच गोष्टी करा. Close your eyes for all the distractions and open your eyes for the word of God. तुमचे नेत्र आजूबाजूच्या सर्व विचलित करणाऱ्या गोष्टीला बंद करा आणि केवळ देवाच्या वचन वाचण्याकडेच फक्त आपलं लक्ष केंद्रित करा. Living according to the word of God is everything you need. देवाच्या वचनाप्रमाणे चालणं हे आपल्याला काळाची गरज आहे. So before I end this message, मी हे माझा जो उपदेश आहे हा या ठिकाणी संपवण्या अगोदर and I want to tell you all, मला तुम्हाला सर्वांना एक गोष्ट सांगायची आहे. don't let anything come between you and God. कोणतीही गोष्ट तुम्हाला आणि तुमच्या परमेश्वराच्या मध्ये येऊ देऊ नका. Don't let anything ruin your relationship with God. तुमचं आणि परमेश्वराचं जे नातेसंबंध आहे त्याला हिसकावून घेण्यासाठी कोणालाही परवानगी देऊ नका. I want to thank you all for listening to me. मी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो की तुम्ही माझं ऐकलं. I want to thank my Lord and Savior once again. मी माझ्या परमेश्वराला चे आभार मानतो That He has provided me strength to speak the word of की God. त्याने मला देवाचं वचन जे आहे ते तुमच्यापर्यंत आणण्याची कृपा पुरवली. And I pray that you will always be in God and God. आणि मी हीच प्रार्थना करतो की तुम्ही प्रभूमध्ये आणि प्रभू तुम्हामध्ये मुळावलेला असावं. Thank you so much. धन्यवाद. परमेश्वर तुम्हा प्रत्येकाला आशीर्वाद देतो.